नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2025 करता महत्त्वपूर्ण असणारा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजेच मानसशास्त्र या विषयावरील महत्त्वपूर्ण 30 प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। विद्यार्थी मित्र बघा, टीईटीची परीक्षा ही 23 नोव्हेंबर 2025 रोजी आहे। अगदी काहीच दिवस या परीक्षेकरता शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये मानसशास्त्रात जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 ओके, पेपर 1 आणि पेपर 2 करता हे सेशन खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? टीईटी 2024 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र। बघा, आपल्याला प्रेरणेचे जे प्रकार आहेत ओके, काय म्हटलेलं आहे तर प्रेरणेचे प्रकार यावरती हा प्रश्न विचारलेला आहे। बघा, जीवशास्त्रीय प्रेरणा आहे असं म्हटलेलं आहे। कोणती आहे? सत्ता, संपादन, मातृत्व की संलग्नता गरज? विद्यार्थी मित्र, यापैकी कोणती आहे तर मातृत्व ही जी प्रेरणा आहे ओके, मातृत्व ही काय जीवशास्त्रीय प्रेरणा येते। बघा, या ठिकाणी मातृत्व ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे। कशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्र, बघा मातृत्व ही एक जीवशास्त्रीय प्रेरणा आहे। कोणाली आहे? लिंड्सले काय म्हटले आहे तर साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दृष्टीने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या व वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजेच काय प्रेरणा होय। ही प्रेरणेची महत्त्वपूर्ण अशी व्याख्या आहे। सोबतच विद्यार्थी मित्र, प्रेरणेचे प्रकार या ठिकाणी आपण समजून घेऊया। प्रेरणेचे प्रकार कोणते आहेत ओके, बघा प्रेरणेचे प्रकार म्हटलं तर या ठिकाणी प्रेरणेचे शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा असे 3 प्रकार पडतात। शारीरिक प्रेरणेमध्ये आणि सामाजिक प्रेरणा जी आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्र सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणा हे उपप्रकार पडतात ओके। बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटलाय सांगायचा आहे ओके। सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब देखील करायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न काय आहे, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत। हा प्रश्न बघा काय म्हणतो तर सॉल्तेविओ मेयर ओके, सॉल्तेविओ मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणत्या उपघटक समाविष्ट आहे ओके। टीईटी 2024 मधील हा प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी आपण आतापर्यंत टीईटी परीक्षेत ओके, टीईटीच्या पेपरमध्ये विचारलेलेच प्रश्न घेत आहोत ओके। टीईटीच्या पेपरला विचारलेले प्रश्न आपण घेत आहोत। आता का घेत आहोत? कारण की हे जे प्रश्न आहेत ना दरवर्षी टीईटीच्या परीक्षेमध्ये रिपीट होत असतात ओके, वारंवार हे प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तेच प्रश्न घेतात। बघा काय असणार आहे, आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता की नवप्रक्रमशीलता? तर विद्यार्थी मित्र बघा, याच्यामध्ये जे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक सांगले होते यामध्ये घटक कोणते समाविष्ट होतात? आत्मविश्वास आहे, आत्मनियंत्रण आहे, विश्वासार्हता, फक्त नवप्रक्रमशीलता हा घटक समाविष्ट होत नाही आणि त्यामुळे नवप्रक्रमशीलता हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण समजून घेऊया। काय आहे तर सॉल्तेविओ मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात आत्मविश्वास, आत्मनियंत्रण व विश्वासार्हता सोबतच सहसंवेदना, आत्मभान व अभिप्रेरणा हे घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत ओके। या घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो। विद्यार्थी मित्र, अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे। बघा, टीईटीची तयारी करत असलेल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र। बघा, या ठिकाणी अजून आपण थोडंसं या ठिकाणी डिटेल्समध्ये समजून घेऊया काय आहे। बघा, आता विद्यार्थी मित्र, जॉन मायर व पीटर सॉल्वी या मानसशास्त्रज्ञांनी काय व्यक्तीस स्वतःचा व इतरांच्या भावनांची देखरेख करणे, भावनांचे नियंत्रण व संतुलन करणे, विचार आणि कृतीसाठी भावनांचा योग्य वापर करणे असा उपयोग कराव्यास शिकवणे म्हणजेच काय तर याची भावनिक बुद्धिमत्तेशी या गोष्टीचा संबंध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। विद्यार्थी मित्र, ही जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल, पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बघा, असं याच्यामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे। आता विद्यार्थी मित्र, भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ओके, भावनिक बुद्धिमत्ता या संदर्भात आपल्याला माहिती आहे की जॉन मायर व पीटर सॉल्वी यांनी काय केलेलं आहे तर यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू सांगलेले आहेत ओके। यांनी आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू देखील सांगले होते। बघा, आता हे पैलू देखील तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने यांनी पैलू सांगले होते। तर बघा, यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे व्यक्तिगत आणि सामाजिक ओके, भावनिक बुद्धिमत्ता जी आहे यांनी याचे व्यक्तिगत आणि सामाजिक असे
2 पैलू त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले होते बघा विद्यार्थी मित्र. आणि याच्यामध्येच होतं आपलं आत्मनियंत्रण, अभिप्रेरण, सहसंवेदना आहे. ओके, चला क्लिअर आहे. बघा आपल्या भावनाबरोबर इतरांच्या भावनांची देखरेख करणे हे यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र, पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहे आणि जर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे. आणि PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जर तुम्ही TET 2025 ची तयारी करत असाल तर. ओके, चला पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. एलिझाबेथ हॅडलॉक यांनी या विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला. बघा हा प्रश्न देखील TET 2024 मधलाच आहे. प्रश्न बघा, पर्याय बघा, परिपक्वता, नवक्षमता, गुणविशेष की परिणाम. तर विद्यार्थी मित्र, एलिझाबेथ हॅडलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या घटकावर भर दिला होता, तर यांनी घट दिला होता तो म्हणजे परिपक्वतेवरती. ओके, काय विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे परिपक्वता. ओके, TET 2024 मधील हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा काय आहे या ठिकाणी, एलिझाबेथ हॅडलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना परिपक्वता यावर विशेष भर दिला होता. ओके, परिपक्वतेवरती काय केला होता यांनी, विशेष असा भर दिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी डॅश डॅश ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. ओके, ही काय सामान्य अध्यापन उपपत्ती, सॉक्रेटिस उपपत्ती, अनुदेश उपपत्ती, TET 2024 मधलाच हा प्रश्न आहे. शिक्षक वर्तन उपपत्ती, गॅग्नेज उपपत्ती. बघा या ठिकाणी सामान्य अध्ययनाची उपपत्ती आहे ती म्हणजे अनुदेश उपपत्ती. कोणती आहे, अनुदेश उपपत्ती. ही काय सामान्य अध्ययनाची उपपत्ती आहे. बघा विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वपूर्ण घटक आपण या ठिकाणी बघत आहोत. आता या ठिकाणी उपपत्तीमध्ये सामान्य अध्ययन झालं, विशेष अध्ययन झालं या ठिकाणी. तर आता हे प्रकार पडले होते. ओके, सामान्य अध्ययन कोणाचे आहे, तर ही आहे CH जड यांची. ओके, कोणाची आहे सामान्य अध्ययन उपपत्ती, ही आहे CH जड या मानसशास्त्रज्ञांची आहे सामान्य अध्ययन उपपत्ती. ओके, सामान्य अध्ययन उपपत्ती ही अनुदेश, अध्ययन, अनुदेश. ओके, बघा सामान्य अध्ययनाचे प्रकार कोण पाडले होते, CH जड यांनी टाकले होते. बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचं स्पष्टीकरण समजून घ्या. अनुदेश उपपत्ती ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. ओके, अध्यापन प्रतिमानांचा वापर आणि अध्यापन प्रतिमानांना म्हणजे टीचिंग मॉडेल्स ही एक वैचारिक आणि सैद्धांतिक आधार प्रदान करते. आता काय अध्यापनात सुधारणा, शैक्षणिक मानसशास्त्राच्या मदतीने अध्यापन अध्ययन जे आहे प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करावयास मदत करते. व्यावहारिक उपयोग काय बरं, तर विशिष्ट अध्यापन प्रतिमानांचा व्यावहारिक जीवनात उपयोग सिद्ध करण्याचा असतो आणि शिकण्याच्या प्रभावी पद्धत यासाठी निवड देखील होते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन पद्धतीचे डॅश डॅश हे पुरस्कर्ते आहेत. ओके, बघा औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ते विचारलेले होते. TET 2024 मधील हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा विशिष्ट रचनावादी उपपत्तीचे पुरस्कर्ते. ओके, काय विशिष्ट रचनावादी उपपत्ती, विशिष्ट रचनावादी उपपत्तीचे जे पुरस्कर्ते आहे ते आहे जॉन ड्यूई. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा आता काय याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. जॉन ड्यूई जे आहे, ओके, रचनात्मक अध्ययन पद्धती या उपपत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे, तर जॉन ड्यूई आहे. या उपपत्तीत अध्ययनार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा त्याच्या वर्तनाला आकार देण्यावर जास्त भर दिला आहे. म्हणून या उपपत्तीला आकारवादी अध्यापन उपपत्ती असं देखील म्हटल्या जातं. बघा विद्यार्थी मित्र, TET 2025 करता आपण या ठिकाणी हे सेशन घेत आहोत. ओके, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, सोबतच जर तुम्हाला PDF हवे असेल तर कमेंटमध्ये PDF टाईप करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व भावनिक क्रियात्मक क्षेत्राचे मूल्यमापन म्हणजे डॅश डॅश मूल्यमापन होय. बघा बौद्धिक, भावनिक, क्रियात्मक या सर्व क्षेत्रांचा चाललेला आहे. TET 2014 मधला हा प्रश्न आहे. सर्वकष प्रक्रियांतर्गत कालिक की संत्रात, तर या ठिकाणी सर्वच घटकाचा आपण बघतोय त्यामुळे ऑब्विसली हे काय असणार आहे, सर्वकष मूल्यमापन. काय असणार आहे, हे असणार आहे सर्वकष मूल्यमापन. ओके, सर्वकष मूल्यमापन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र,
विद्यार्थ्याच्या बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक क्षेत्राचे मूल्यमापन म्हणजे सर्वकष मूल्यमापन होय. विद्यार्थी मित्र, PDF मिळण्याकरता कमेंट करायचं आहे तुम्ही या ठिकाणी. ओके, तुम्हाला जे लिंक सेंड करून देण्यात येईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उद्दिष्टांचे स्पष्टीकरण म्हणजे डॅश डॅश होय. की उद्दिष्टांचे स्पष्टीकरण म्हणजे काय? TET 2017 मधला हा प्रश्न आहे. अध्ययन अध्यापनापूर्वी उद्दिष्ट ठरवणे, अपेक्षित अध्ययन निष्पत्ती, अंतिम वर्तन बदल निश्चित करणे किंवा वरीलपैकी सर्व. उद्दिष्टांचे स्पष्टीकरण मध्ये या सर्वच घटकांचा समावेश होतो. ओके, काय होतं? या सर्वच घटकांचा समावेश याच्यामध्ये होतो. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ओके, हा जो प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आहे. वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा जे आहे ते आनंद प्रदान करतात. आता हे जे बाबी आहेत या सगळ्या बाबी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? ओके, या ठिकाणी आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याला कल्पनेचे प्रकार, ओके विद्यार्थी मित्रो, कल्पनेचे प्रकार जे आहेत या घटकावर आधारित हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता TET 2024 मध्ये. बघा, स्वैरकल्पना, सौंदर्याधिष्ठ कल्पना, ओके, स्वैरकल्पना, सौंदर्याधिष्ठ कल्पना, व्यावहारिक कल्पना की पुनरुत्पादित कल्पना. या ठिकाणी कोणती कल्पना असणार आहे बरं विद्यार्थी मित्रो? ही कल्पना कोणत्यामध्ये येतं? बघा, तर ही काय सौंदर्याधिष्ठ कल्पना येते. कोणती येतं? सौंदर्याधिष्ठ कल्पना. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. बघा, आता विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी सौंदर्याधिष्ठ कल्पना ही सर्जनात्मक कल्पनांचा आणखी एक प्रकार आहे. कल्पना विलासला सौंदर्याधिष्ठ कल्पनेत भरपूर वाव असतो. उपयुक्तता हा या ठिकाणी निकष नसतो. उपयुक्तता हा या ठिकाणी निकष असतो का? नाही. बघा, चित्रकार, साहित्यिक हे कल्पना विलासात मशगूल असतात आणि त्यांच्या कृती या रसिकांना मनस्वी आनंद देतात. ओके, ही काय या ठिकाणी सौंदर्याधिष्ठ कल्पना आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा, पहा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण TET 2025 संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न आतापर्यंत विचारलेल्या पेपरमधील काही प्रश्न घेतले होते. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.